जी दौने, नितीनजी सरकटे, संतोषजी खंदारे आणि धान्य कोचच्या सर्व सदस्यांनी माझ्याकडं आणि माननीय मंत्री महोदयांकडं प्रस्ताव पाठवला होता। नाफेडच्या माध्यमातून हे सोयाबीन केंद्र चालू करायला आम्ही तयार आहोत। संस्थेकडे आमच्याकडं 10 लाख रुपये डिपॉझिट आहेत आणि त्यांनी ते 10 लाख रुपये नितीनजी सरकटे, दीपक दौने यांनी डिपॉझिट केले आणि या केंद्राची मागणी त्यांनी केली। माननीय जयकुमार रावल या खात्याचे मंत्री आहेत, भाजपचे ते मंत्री आहेत। मी त्यांच्याशी बोललो की तळणी हे मोठं गाव आहे, या भागातले 20-25 गावं सोयाबीन पिकवणारे शेतकरी आहेत आणि इथं केंद्र चालू करायचं आहे। जिथं जिथं मार्केट कमिटीनं प्रतिसाद दिला नाही किंवा केंद्र चालू केले नाही तिथं आपल्याला धान्य कोचच्या नावावर अशा प्रकारचे केंद्र चालू करता येतात। आणि परतूर तालुक्यात, मंठा तालुक्यात जे धान्य कोश आपण निर्माण केले होते त्या धान्य कोचच्या माध्यमातून